सुंदर गणपती बाप्पाचं चरित्र श्रवण केलं। गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि भगवान कार्तिकेय ही विवेकाची देवता आहे, संयमाची देवता आहे। म्हणले गणपतीची आराधना केल्यानंतर बुद्धी प्राप्त होते आणि म्हणले कार्तिक भगवंताची आराधना केल्यावर कार्तिक भगवंताचं नाव घेतल्यानंतर विवेक प्राप्त होतो, संयम प्राप्त होतो। आणि सध्याच्या घडीला महाराज माणसाला संयम राहिला नाही, माणसं संयमी राहिले नाही पहिल्यासारखे। एवढे अस्थिर माणसं झाले, एवढे अस्थिर झाले, संयम गमून बसले माणसं। आठचा जेवायचा वेळ 10 झाले का याला वाटतं बायकोला मारू का दुसरी करू। फक्त अर्धा एक तास लेट झाली की त्याला वाटतं हिला काय करावं काय नाही, संयम नाहीये। आणि संयमाची देवता महाराज संयम सगळेच जण हळूहळू संपवून बसले। सहनशीलता तेवढी राहिली नाहीये महाराज। एवढे आपण आसाई महाराज सहनशीलता संपली आपली एवढी की महाराज काही काळापूर्वी माता माऊल्यांचं सिजर होत नव्हतं, सिजर होत नव्हतं। आता सिजर शिवाय बाळच नाही। काय कारण याचं? याचं कारण आहे तेवढं धैर्य राहिलं नाही, तेवढा संयम राहिला नाही, तेवढी सहनशीलता राहिली नाही। पूर्वीच्या माता मावल्या 3-3, 4-4, 5-5 मुलाला जन्म देत होत्या, म्हणले डिलिव्हरी नॉर्मल होती का? संयमी होत्या। आता डॉक्टर बी काही काही असे झाले, डॉक्टर साहेब काय सांगा, ते लगेच गेलं की सांगतात बेड रेस्ट, आणि मग ही लगेच 4-5 महिन्यापासून झोपलेलीच। मग पडल्या हिला काही काम नसतं, मग त्या नवऱ्याला म्हणते माझा रिचार्ज उद्या संपणार आहे। मग तो बी नंदी सॉरी नवरा करतो रिचार्ज, आणि रिचार्ज केलं का ही रील्स पाहते। आणि मग पोरग जन्माला आलं, मग मी आलो घरी चहाला, महाराज आमचं पोरग लय रील्स पाहतं। पोरग पाहतं काय? पोरग रील्स पाहतं? तो काय केलं करा पाहत असताना? पोरग रील्स पाहत होती। काल प्रवासात काही अवलादी महाराज माता मावल्या मी पाहिल्या, महाराज नवरा गाडी चालवतो ही मोबाईलमध्ये, ट्रॅफिक लागलेलं काही होईल तिला काही घेणं देणं नाही, मध्ये बाळ पाठीमागं पिशवी, तिला काही त्या पिशवीचं बाळाचं काही घेणं देणं नाही। छोटंसं बाळ मांडीवर मग गाडीवरीच्या, आणि एका हाताने मोबाईल असं करते। आई एका राक्षसीने म्हटले एवढा दम नाही का? घरी जाऊन तू पाय ना मोबाईलवरच बस, तू काही तुला काही विचारायला येणार नाही कोणी। घरी जा जरा आरामशीर, पडली एखादं खाली पडलं बाळ, काही नको ते घडलं तर एवढे मोबाईलच्या आधी जरा महाराज मी जे वाक्य मगाशी बोललो तेच पुन्हा येत आहे, धीर राहिला नाही माणसाला, धीर। संयम नाही राहिला। आणि म्हणले भगवान कार्तिकेय संयमाची देवता आहे। म्हणले ज्याला अति क्रोध येतो, अति राग येतो, त्याने कार्तिकाचं भजन करायचं, कार्तिक भगवंताचं नाव घ्यायचं। ज्याची चिडचिड होती, चंचलता वाढते, म्हणून माणसं तुम्ही पहा लेकर घरामध्ये हे चॅटिंग करणारे सुद्धा एकाला चॅटिंग करत नाहीत एका वेळा। आता हे तुम्हाला नाही कळायचं, नवीन पिढीला कळतं माझं बोलणं लवकर। सगळा हा बराचसा भरणा आता इन्स्टाचाच झालाय, इन्स्टाचाच भरणा आहे सध्या महाराज। इन्स्टा, यूट्यूब, कीर्तन कशावरची ती, कशाची कीर्तन ती? सगळे यूट्यूबचाच भरणा आहे। आणि महाराज ते यूट्यूबला टाकणारा लई चालाक, ते चांगला शेलका 2-4 पॉईंटचा माल टाकून देतं, आणि हे तेवढंच ऐकतं। गावात आल्यावर गावात त्याची तारीख घेतं केवढ्यात,
आणि मग म्हणतं राव ते यूट्यूबला तर लय भारी होतं आणि गावात आल्यावर तर फेल गेलं. मग ते तसंच असतंय येडी हळद. माझी विनंती आहे, परमार्थाची वाट लावू नका. ज्याचं चरित्र माहिती आहे, जो तुमच्या पैशाचा उपयोग काय करतो त्याची तारीख घे जा. इथून पैसा नेणारा तुमच्या पैशाचं काय करतोय. आता काल्याच्या दिवशी तुम्हाला मी एक काम सांगणार आहे. काल्याच्या दिवशी काय करायचं ते. आतापर्यंत तुम्ही महाराजाला लय दिलेत, आता गावा करता तरुण मुला करता किती देता उद्या पाहणार आहे मी तुमचं. उद्या मी तुमच्या मला गाव लुटून न्यायचंच नाही महाराज. मला काही मठ फीट काही बांधायचं नाही बरं. आपला मठ फक्त हे पुराण मठ आहे बस. देवाला एवढीच प्रार्थना आहे, शेवटच्या क्षणापर्यंत या पुराणापासून वेगळा करू देऊ नको. याची सेवा करून घे, बाकी काहीच नाही मिळालं तरी चालेल. बस फक्त पुराण इथं काही याच्यापासून लांब करू नको. काही गोष्टी महाराज आपल्या चुकू लागल्यात परमार्थामध्ये येऊन. महाराज मुस्लिम बांधव नमाज पाळण्याकरता जातो, मुस्लिमाचा मुलगा टोपी घालून फिरतो, आणि आपल्या हिंदू धर्म प्रचारकाचा हा कमीपणा आहे. हिंदूचा कमीपणा नाही, आमच्या हा बापाचा हा कमीपणा आहे. हिंदूमध्ये बदल झाला नाही, याला आम्ही महाराज लोक कारणीभूत आहे. आम्ही महाराज लोक. मुस्लिमामध्ये कस काय बदल झाला, कस काय बदल झाला त्यांच्यामध्ये. त्यांच्या धर्मगुरूंनी जे सांगितले ते आम्ही कमी पडायला लागलोत. आम्हाला फक्त आमचं पडलंय. गाडी झाली पाहिजे, इकडं बांधलं पाहिजे, तिकडं पाडलं पाहिजे, नवीन मस्त मालमत्ता गोळा करायची, मजा मारायची. मी म्हणत नाही साधू पैसा घेऊ नये, मी म्हणतो भारतातला साधू विमानाने कीर्तनाला जावा, विमानाने जावा, परंतु त्यांनी जगाचं कल्याण करावं तेव्हा विमानाने जावं, तसा नाही जावं. आणि महाराज गरीब असावा या मताचा मी बिलकुल नाही बरं. महाराज श्रीमंतच असावा, गरीब असावा आणि त्यांनी तुमच्या दारात झोळी बिलकुल नाही. परंतु त्याने ते कार्य आपल्या धर्माचं त्याने इमानदारीनं करावं, ही माझी आतून इच्छा आहे. म्हणून उद्या मी तुमच्यावर एक जिम्मेदारी टाकणार आहे. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. सर्वांनी टाळी वाजवून हरी बोल. बोलिए नारायण भगवान की जय, उमापति महादेव की जय, अमृतेश्वर भगवान की जय. हर हर महादेव हर हर महादेव हर हर. महादेव. भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो, गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. आणि कार्तिक भगवान हे विवेकाची संयमाची देवता आहे. आणि ज्याला संयमी व्हायचंय त्याला पहिली माझी रिक्वेस्ट आहे, तरुण मुलीला संयमी जर जीवन जगायचं असेल तर ज्यावेळी जेवता त्यावेळी नुसतं जेवणच करा, नाही तर मग जेवण चालून रील्स चालू, एक हात मोबाईलवर आणि एक, आणि मग म्हणते माझी लई चिडचिड होती. खातानी काय करत होती, खातानी चिडचिडच पाहत होती ना.
माझी लई चिडचिड होती, माझं लई डोकं दुखतं, मला लई अस्वस्थ होते. खातानी काय पाहत होती? दुसरी गोष्ट, चॅटिंग करताना मैत्रिणीला बोला, मित्राला बोला, कोणाला बोलायचं त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. फक्त ज्याला बोलता त्याला एकालाच बोला. एकालाच बोला म्हणजे एका वेळी एकाच बरोबर चॅटिंग करा. तुमचे अस्थिर होण्याचे कारण मला सांग, इथून ग्रंथ सांगतो काय कारण आहेत. अस्थिर का होऊ लागले तुम्ही? ज्यावेळी चॅटिंग करता त्यावेळी एका बरोबरच चॅटिंग करा. याला एक मेसेज, याला एक मेसेज, त्याला एक मेसेज, एका सोबत ही 3 जणाला बोलते. म्हणजे वेगळा अर्थ घेऊ नका बरं. तुम्ही मैत्रिणीला बोलत असताल, मित्राला बोलत असताल, तुमच्या घरच्याला बोलत असताल, ज्यावेळी बोलता त्यावेळी एकालाच बोला. त्याचं कंप्लीट झाल्यावर दुसऱ्याला बोला. म्हणले तुमचा जो संयम हरवलाय तो कमी एवढ्या एक गोष्टीने म्हणले हळूहळू तुम्ही संयमी होताल, स्थिर होताल, स्थिर. आणि नुसते इन्स्टाचे आणि फेसबुकचे आणि व्हॉट्सॲपचे मित्र गोळा करू नका. जे तुमच्या सुखादुःखाला येतात ते खरे तुमचे मित्र आहेत. बाकीचा टाइमपास हे कायम लक्षात ठेवा. हा, आणि तुम्हाला किती तुमचे फक्त पाहायचं असलं ना तर एका दिवशी तुमच्या लय काही म्हणतात ना, माझे लय फॉलोअर्स येतात, मला लय लोक मानतात. तू एक काम कर, फक्त एका दिवशी मला आजारी पडलो म्हणायचं, गेवरायला मी ॲडमिट आहे, मला अर्जंट 1 लाख रुपये लागतात म्हणायचं. किती अर्जंट. आणि जेवढे तुझे फॉलोअर्स आहेत ना त्यांना सगळ्याला हा मेसेज टाकून द्यायचा, मला अर्जंट काही झालं तरी 15 दिवसाकरता 1 लाख रुपये लागतात म्हणायचं. मला 1 लाखाचा खर्च आहे. जर त्याच्यातले किती तुमचे आहेत आणि किती लबाड आहेत, किती टाइमपास करणार आहेत, तुम्हाला त्याच दिवशी करते. आणि त्या दिवसापासून बाकीचे डिलीट मारा. ज्याने लाख रुपये दिले फक्त त्याच्यासोबत कायम राहा. तो तुमचा खरा मित्र. उगा पसारा वाढायचं काम सुरू केलेत लोकांनी. मला एवढे मानते तर माझे एवढे फॉलोअर्स आहेत, माझे तेवढे फॉलो. येडे हळद मरून पडला तर कोणी कुत्रं आलं नाही, माझे फॉलोअर्स एवढे. संयमी होण्याकरता म्हणले मोबाईल यूज करताना इथून सुरुवात करा. इथून सुरुवात करा. आता हा शेवटचा हार ज्याने घातला ना ते म्हणले, महाराज कथा झाल्यापासून एवढा बदल झाला की गाईला ताजी भाकर येऊ लागली. काय, मला तुमची गाडी तिकडं थांबून तुमचा सत्कार करायचा होता म्हणले. मला एवढा बदल पहिल्यांदा पाहायला मिळाला म्हणले. आणि मग माझा बी हा स्वभाव आहे, मला दक्षिणा कमी मिळाली तरी चालतं, मला बदलच जास्त लागतो. बदल महत्वाचा आहे. महादेवाला तांदूळ देताना तुटलेले देऊ नका. महादेवाला तांदूळ देताना चुरामुरा झालेले देऊ नका. महादेवाला बेल वाहताना छिद्र पडलेलं बेल वाहू नका. महादेवाला जल वाहताना एक तरी तांब्यात तुमच्या घरचं जल असावं तर व्हायचं. महादेवाला ज्यावेळी जाता त्यावेळी महादेवाला जाताना कोणाची अपचर्चा करत जाऊ नका, कोणाची अपचर्चा करत येऊ नका. आणि महादेवाकडे गेल्यानंतर बाकी जरी काही नाही मागितलं तर एवढं मागा की माझ्या जीवनात कोणाचं वाटोळं व्हावं असं मनात येऊ देऊ नको. एवढंच एक मागणं दे बस. नाही तर रोज महादेवाला पाणी चालता चालता म्हणते बाबा शेजाऱ्याचा तो 3 मजली झाला आणि कधी पडतोय काय माहिती. वारे वा महादेवाची भक्त. पाणी घालून घरी चालली, हा 3रा मजला कधी पडतोय काय माहिती. 15 दिवस, महिना, 1.5 महिना गेला आणि हिच्याच घरची मागची भीत पडली. आणि मग म्हणते बापरे ती शेजारींचे 3 मजले झालेत, महादेवाला पाणी नाही, मी रोज पाणी घालते आणि तिची भिंत पडायची तर माझीच पडली. काय तो महादेव खरा आहे का? महादेव खोटा आहे का? नंबर 1ची तू लबाड. शेजारणीची भिंत पाडायला चालली तुझी महादेव तुझं कल्याण करील का? आपण लबाडी करतो आणि देवाला दोष देतो. माझ्या महादेवाकडे हे मागा की मरेपर्यंत मी कोणाचं वाईट चिंतन करणार नाही. जर तुमचं वाईट झालं तर परत कथाच ऐकू नका.
फक्त वाईट चिंतन करणं बंद करा. ही तुमची देवपूजा आहे. हे तुम्हाला महादेवाची तुम्हाला जर प्राप्ती करून घ्यायची असेल, जीवनात जर सुखी राहायचं असेल तर हा एक मंत्र कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आता बऱ्याचशा अवलादी महाराज आपल्याच त्या प्रदीप मिश्राला दोष देतात. एक लोटा जलन सब समस्या का हालन, एक लोट्याने महादेव भेटतो का, असं तसं. अरे मूर्खा, तुला लाज वाटते का? त्या प्रदीप मिश्रामुळे आज प्रत्येक महादेव मंदिर पवित्र झालंय. लहानापासून तर म्हाताऱ्यापर्यंत पाणी घालायला महादेवाला चालले, तू प्रदीप मिश्राला दोष देतो. हा, आपले महाराज हिंदू आहे ना, हिंदू महाराज अवलादी अशा शहाण्या नाहीतच बऱ्याच. दुसऱ्याचं मोठे पण जमतच नाही यांना, माग वाढायचं. अरे त्याने प्रत्येक शिवमंदिर उघडं केलंय. हा, आपल्या धर्माचं काम केलं त्यांनी. मग तू हे कीर्तनात म्हणतो एक लोटा जल त्या प्रदीप मिश्राचं ऐकून घालते, मग काय तो डोक्यात लोटा घाला शकते ना. आपले हिंदू महाराज देवावर विश्वास करत नाही. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, कधीच धर्माविषयी, साधूविषयी, देवाविषयी जर रॉंग संदेश देणारा मिळाला का त्याला राम राम घालायचा. समजायचं याचा देवावर विश्वास नाही, याला दुसऱ्याचं मोठे पण सहन होत नाही. आणि ज्याला दुसऱ्याचं मोठे पण सहन होत नाही ना, तो कधीच मोठा होत नाही, कायम लक्षात ठेवा. काही मोठे पण मिळण्याकरता तुम्हाला तुमच्या अंतकरणामध्ये मोठे पण लागतं. आता जास्त लांबचं नाही, जवळचं बोलतो, तुम्हाला पटो अथवा न पटो. एवढ्या कमी वयात सरपंच व्हायला अण्णाला त्याचं बी काही मन मोठंच असेल ना, मन काहीतरी मोठं असेल ना. एवढ्या कमी वयात एकदा सरपंच होणं, एवढ्या तारुण्यामध्ये काहीतरी मन मोठं असल्याशिवाय झालं का? ज्याचं मन मोठं आहे तोच मोठा होतो, हा मंत्र कायम लक्षात ठेवा. बाकीचं डोक्यात आणू नका तुमचं राजकारण, गावातल्या भानगडी. हे मला ते त्याच्याशी काही घेणं देणं नाही. किंवा मला त्यांनी कथा दिली म्हणून मी त्या नाही, मला वास्तुस्थिती मांडायची. महाराज तुम्ही जेवढे अंतकरणाने मोठे व्हाल तेवढं महादेव तुम्हाला मोठं करेल. आणि दुसऱ्याला मोठं होताना पाहायची सवय लावा. शेजाऱ्याचा बंगला झाला की आनंद मानायचा. बरं झालं शत्रू जरी असला आणि त्याचा जर बंगला इमानदारीनं झाला तर म्हणले महादेवाला तू पेढे वाट, महादेव एक दिवस तुझा सुद्धा बंगला करेल, शत्रू जरी असला तरी. आणि बेमानाचा महाराज मुंडके मोडून 10 मजली जरी बांधला तरी तिथं जेवायला सुद्धा जाऊ नको, मग तो पुढं पळती. ज्याने मुंडके मोडून बंगला बांधलाय त्याच्या घरचं अन्न सुद्धा खाऊ नये. म्हणले काय होतं, त्याचा दोष तुमच्यामध्ये येतो. महाराज अन्नाचा साधा परिणाम नाही. ज्यावेळी महाभारताचं युद्ध झालं आणि महाभारताचं युद्ध झाल्यानंतर महाराज अंतिम वेळी पांडवांना धर्म उपदेश करण्याकरता भीष्म पितामहांकडे नेलं. महाराज शरपिंजरी पडलेले. त्या भीष्म पितामहांच्या प्रत्येक रोमामध्ये बाण आहे. महाराज रक्ताचा पूर वाहतोय. आणि ज्यावेळी रक्ताचा पूर वाहतोय, ज्यावेळी रक्त शरीरातून रक्त बाहेर पडतोय, त्यावेळी महाराज पांडवाला उपदेश करू लागले. आत्मनः प्रतिकूलाने परेशान न समाचरित. जो व्यवहार आपल्याला आपल्या प्रती चांगला वाटत नाही तो दुसऱ्याबरोबर करू नका, असा उपदेश करत होते. आणि त्यावेळी महाराज एक जण हसली. कोण कोण हसली? द्रौपदी. महाराज त्या हसण्यामुळं, द्रौपदीच्या हसण्यामुळं भीष्म पितामहांच्या डोळ्यात पाणी आलं. द्रौपदी का हसली म्हणले तो. म्हणून पूर्वीच्या स्त्रियांचं हसणं सुद्धा मर्यादेचं होतं, मर्यादेचं. हा, विनाकारण कुडन कशा बी हसत नव्हते स्त्रिया. आता रोडनी चाली तू काय राक्षसी नाही का? काही मर्यादा फिर्यादा, तुझ्या कुळाची मर्यादा, चालल्या रोडनी दात काढीत. स्त्रीनं कुठं हसावं? महाराज ती द्रौपदी एकदा त्या कोणाला हसली? दुर्योधनाला. फक्त हिच्या हसण्यामुळे महाभारताचं युद्ध झालं. ती हसली त्या दुर्योधनाला. आंधळ्याचे आंधळे म्हणली हसली.
त्या हसल्यामुळे एक महाभारताचं युद्ध झालं. तुमचं हसणं काय सोपं आहे का? म्हणून ज्यावेळी हसता त्यावेळी कसे बिन कुठं बी हसू नका. हसायचं सुद्धा मर्यादा आहे. ज्यावेळी द्रौपदी हसली त्यावेळी भीष्म पितामहांच्या डोळ्यात पाणी आलं. द्रौपदी, तू विनाकारण नाही हसली, तू कुलीन स्त्री आहेस, हसण्यामागचं कारण मला सांग. त्यावेळी द्रौपदीने सांगितलं, म्हणले मला तुम्ही एवढा धर्म उपदेश आता करतात, ज्यावेळी मला निर्वस्त्र करत होता तो दुष्ट दुःशासन, त्यावेळी तुमचा धर्म कुठं गेला होता? आता मला जे सांगायचंय ते महत्वाचं आहे. त्यावेळी भीष्म पितामहांच्या तोंडातलं मुखातलं वाक्य लक्ष देऊन ऐका. हे वाक्यासाठी मला एवढी कथा सांगायला लागली. त्या भीष्म पितामहांच्या मुखातलं वाक्य म्हणले, त्यावेळी मी कौरवाचं अन्न खात होतो आणि त्या कौरवाचं अन्न खाल्ल्यामुळे माझी बुद्धी बदलली. म्हणून अन्न खाताना सुद्धा